जय हरिबंधू भगिनींनो, आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे. बंधू भगिनींनो, 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार रोजी रात्री मध्यरात्री आपल्याला कोजागरी पौर्णिमेनिमित्त विशिष्ट देवतांची पूजा करायची असते. तर त्या देवता कोणत्या आणि त्यांची पूजा कशी करायची या संदर्भात मी थोडक्यात आपणास माहिती सांगतो. सर्वप्रथम एक चौरंग घ्यायचा. चौरंगावरती एक पांढरे वस्त्र ठेवून त्याच्यावरती तांदळाचा ढीग ठेवायचा आणि तांदळाच्या ढिगावर एक कळस ठेवायचा. कळस नारळाचाच घ्यायचा आणि त्या कळसाच्या समोर 5 नागवेलीचे पानं एका लाईनने ठेवायचे. त्या 5 नागवेलीच्या पानावर सर्वप्रथम पहिल्या पानावरती आपल्याला गणपतीचे स्नान करून गणपती ठेवायचा आहे आणि गणपतीचं पूजन करायचं आहे. गणपतीचं पूजन झाल्यानंतर कळसाचं पूजन करायचंय. कळसाला हळद कुंकू अक्षता व्हायचंय. त्यानंतर गणपती शेजारी जे 2 नंबरचं पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती लक्ष्मीची सुपारी ठेवायची आणि तिचं पूजन करायचंय. आपल्या घरी सुपारी ऐवजी प्रत्यक्ष लक्ष्मी असेल तर आपण प्रत्यक्ष लक्ष्मीची मूर्ती ठेवून त्याचं पूजन करू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे पान आहे त्या पानावरती आपण कुबेर या देवासाठी कुबेराची एक सुपारी किंवा कुबेराचा प्रत्यक्ष एखादी मूर्ती असेल घरामध्ये आपण ती ठेवू शकतो. त्यानंतर जे पुढचं पान आहे चौथं, त्या चौथ्या पानावरती इंद्रदेवाची सुपारी किंवा इंद्रदेवाची प्रतिमा असेल ती ठेवून आपण त्याचं पूजन करायचं. आणि शेवटच्या 5व्या पानावरती आपण चंद्र देवतेसाठी चंद्राची सुपारी किंवा चंद्राची प्रतिमा असेल एखाद्याकडे ती प्रतिमा ठेवायची. अशा प्रकारे सर्वात प्रथम गणपतीचं पूजन करायचंय. गणपती ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राने गणपतीचं पूजन करायचंय. नंतर महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमः या मंत्राने महालक्ष्मीचं पूजन करायचं. नंतर ओम कुबेराय नमः म्हणून कुबेराचं पूजन करायचं. ओम इंद्राय नमः म्हणून इंद्राचं पूजन करायचं. ओम सोम सोमाय नमः म्हणून सोम देवता म्हणजे चंद्राचं पूजन करायचं. आणि हे पूजन झाल्यानंतर त्यांना बासुंदीचा किंवा तापवलेल्या आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि मग तो नैवेद्य आपण सर्वांनी प्रसाद मधून प्राशन करावा. आणि ज्यांना चंद्राचा दोष असेल त्यांनी त्या मध्यरात्री चंद्राच्या चांदण्यांमध्ये ठेवलेलं जे दूध असतं ते दूध अवश्य प्राशन करावं. त्याने आपल्या कुंडलीतील जो चंद्राचा दोष आहे तो दोष सुद्धा कमी होईल. जय हरी बंधू भगिनींनो.